नमस्कार, मी प्रणया. HPN मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. बळीराजासाठी या घडीची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार यंदा मान्सून लांबणीवर पडण्याची दाट शक्यता निर्माण झालेली असून यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता कमालीची वाढली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मान्सून सध्या श्रीलंकेत सक्रिय आहे, मात्र तिथून पुढे सरकताना त्याचा वेग मंदावलाय. केरळमध्ये मान्सून पोहोचण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे यंदा महाराष्ट्रात मान्सून नेमका कधी धडकणार याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय. पुणे हवामान विभागाचे प्रमुख SD सानप यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर तिथून पुढे महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी साधारणपणे 8 ते 10 दिवसांचा कालावधी लागतो. मात्र सध्याची परिस्थिती पाहता राज्यात 8 ते 10 जूनच्या दरम्यान मान्सूनचं आगमन होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. परंतु ऐनवेळी वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे या तारखांमध्ये फेरबदल देखील होऊ शकतो. एकीकडे मान्सूनची प्रतीक्षा लागलेली असताना दुसरीकडे महाराष्ट्रात उष्णतेचा हाहाकार पाहायला मिळतो. विशेषतः विदर्भामध्ये हीटवेव्ह म्हणजेच उष्णतेच्या लाटेचा कहर सुरू आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. तिथे तापमान चक्क 45 ते 47 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले. त्यामुळे जोपर्यंत मान्सून केरळमध्ये अधिकृतपणे धडकत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील हवामानाबाबत वेट अँड वॉचची भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यामुळे तुर्तास तरी मान्सूनसाठी महाराष्ट्राला आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे हे स्पष्ट होतंय. हवामान विभागाच्या या ताज्या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांना आता पेरण्यांची घाई न करण्याचा सल्ला देखील दिला जातोय. या संपूर्ण हवामान बदलावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हवामानाच्या अशाच प्रत्येक मोठ्या आणि वेगवान अपडेटसाठी पाहत राहा फक्त HPN मराठी न्यूज. धन्यवाद.